तुझ्या जाण्याचा दिवस तू ठरवला. तुला होणारा त्रास तू क्षणात संपवलास. काल दुपारी 1:30च्या सुमारास फोन वाजू लागला. एकामागून एक फोन येऊ लागले. मनात धडकी भरली. नको तेच ऐकायला आलं. तुझ्या सिद्धूने सांगितलं, आपली आजी गेली. क्षणात कोसळले, धडपडले. हे कसं शक्य आहे विचारत राहिले. गणपतीमध्ये आपण भेटायचं ठरवलं होतं, पण तू न सांगता न बघता जायचं ठरवलं होतंस. त्या दिवशी तुझं हसणं नव्हतं, तुझं रुसणं नव्हतं. समोर फक्त तुझं शांत दिसणं होतं. आधी तुला चिडवायला, तुझ्या खोड्या काढायला आवडत होतं, पण अलीकडे तुझ्यावर लहान मुलांसारखं प्रेम करायचं ठरवलं होतं. तुझा कमजोर कोणा आम्हाला माहीत होता. लेकीसाठीचा हळवा कोपरा तुझ्या मनात नेहमी दिसत होता. तुझा आवडता लेक कोण असं गमतीने आम्ही नेहमी विचारायचो. तिन्ही लेक असं तुझं मन हळूच सांगायचं. तुझा हिस्सा आम्हाला दे असं गमतीने आपण भांडायचं. माझ्या लेकीसाठी आहे असं ठणकावून तुझं उत्तर असायचं. थरथरत्या हाताने तू आपल्या विठूला घेतलं होतं. थरथरत्या हाताने तू आपल्या विठूला घेतलं होतं. त्यावेळेस सुद्धा देवाने तुझं ऐकलं होतं. आम्हा दोन्ही नातींवर लेकी इतकंच प्रेम केलंस. माझ्यापेक्षा जास्त माईला जवळ केलंस. माईवर चिडलीस, रागवलीस, तिच्यासोबत हसलीस, खेळलीस. आज तिचीच साथ सोडून निघून गेलीस. मैत्रीच्या प्रेमात तू शेवटपर्यंत नाहत होती. पैशापेक्षा माणसं महत्त्वाची हे तू सांगत होतीस. तुझ्यासाठी असं व्यक्त व्हावं हे मला मान्य नाही. तुझं नसणं हे सांगणं सुद्धा सोपं नाही. तुझ्या आठवणींचा हा ठसा मला जपायचा आहे. तुझा स्पर्श, गंध कायम मनात करून ठेवायचा आहे. नेहमी हसत राहणारी आज मात्र रडवत गेलीस. जिथे कुठे असशील तिथे हसत राहा. तू हसत आहेस हे आम्हाला सांगत जा. लव्ह यू आजी.